नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. महाविकास आघाडीचा आज मालवणमध्ये निषेध मोर्चा निघतोय. शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी मालवणमध्ये मोर्चा काढणार आहे. विजय वडेट्टीवार, जयंत पाटील आणि आदित्य ठाकरे मालवणमधल्या मोर्चामध्ये सहभागी होतील. मालवण भरड नाका ते तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे. मालवण तहसील कार्यालयावर महाविकास आघाडीचा आज निषेध मोर्चा आहे. पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. दोन्ही विरोधी पक्षनेत्यांसह मवियाचे बडे नेते आज मालवणमध्ये. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार, अंबादास दानवे मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. आदित्य ठाकरे, विनायक राऊत, जयंत पाटीलही मोर्चामध्ये असतील. मालवण भरड नाका ते तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. मोर्चा आधी मविया नेते राजकोट किल्ल्यावर पाहणी करणार आहेत. मनोज लेले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मनोज, सध्याचे अपडेट्स. नक्कीच या ठिकाणी राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी कोसळला आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थानं सरकारला घेरण्याची या ठिकाणी तयारी होताना पाहायला मिळते आहे. जनसंताप निषेध मोर्चा या ठिकाणी काढण्यात येणार आहे. स्वतः आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, त्यानंतर माजी खासदार विनायक राऊत, भास्कर जाधव असे दिग्गज मंडळी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. पहिल्यांदा ते राजकोट किल्ल्याच्या ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणची पाहणी करतील आणि त्यानंतर हे जे मध्यवर्ती ठिकाण आहे पिंपळपार देवस्थान या ठिकाणी येऊन जो मोर्चा आहे त्या मोर्चाला संबोधित करतील. या मोर्चाच्या जो जनसंताप निषेध मोर्चा आहे महाविकास आघाडीचा तोच या ठिकाणी याच व्यासपीठावरनं त्यांची जाहीर भाषणं होतील. सार्वजनिक मंत्री, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा आणि सरकारने कशा पद्धतीनं या पुतळा बांधणीमध्ये भ्रष्टाचार केला त्याची ही बॅनरबाजी या ठिकाणी पाहायला मिळते आहे. हा मुख्य बॅनर या ठिकाणचा असेल आणि याच ठिकाणाहून दिग्गज जे महाविकास आघाडीतले नेते आहेत त्यांची याच ठिकाणाहून भाषणं होताना पाहायला मिळणार आहेत. नक्कीच, धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.